नमस्कार मित्रांनो, ठराविक वर्षानंतरनं जगभरात एल निनो आणि ला निनोचा परिणाम पाहायला मिळत आहे. आता सामान्यपणे या दोन्ही संकल्पना प्रशांत महासागराशी संबंधित आहेत. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होत आहे, ज्याचा फटका हा संपूर्ण जगाला बसतो. यावर्षी ला निनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. जागतिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात वातावरण सामान्य आहे. मात्र पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55% पेक्षा अधिक आहे. ला निनाचा परिणाम या जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतो. ला निना सक्रिय झाल्यास दक्षिण गोलार्धात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. त्याचा परिणाम वायव्येसारख्या घटना घडतात, तर या उलट उत्तर गोलार्धात कडाक्याची थंडी पडते. मात्र भारतीय उपखंडाला निनाचा परिणाम उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो. जर जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ला निना सक्रिय झाले तर भारतामध्ये पुढील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. जेव्हा अल निनोचा प्रभाव असतो तेव्हा त्याचा परिणाम उलटा असतो. मान्सूनसाठी प्रतिकूल वातावरण बनत असतं, त्यामुळे सरासरी इतका देखील पाऊस पडत नाही. त्यामुळे दुष्काळी स्थिती देखील निर्माण होते. मात्र जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता असून काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दरम्यान यावर्षी जर ला निनाचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, तर पुन्हा अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. मात्र मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिल्यास यावर्षी चांगला आणि सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा.